नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे. कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी वितरित होणार आहे व याबद्दल नवीन शासन निर्णय सुद्धा आला आहे. तर 14 जिल्हे APL-DBT केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा नवीन शासन निर्णय आहे. तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार आहे व याबाबत नवीन शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत आला आहे. महाराष्ट्र शासनांतर्गत हा GR 4/9/2025 रोजी आला आहे. प्रस्तावना काय तुम्ही पाहू शकता. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय जो क्रमांक दिलेला आहे 28 फेब्रुवारी 2023 आणि छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माही जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे व विभागाच्या 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये जे केशरी शिधापत्रिकाधारक आहे शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम जे येणार आहे ते योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 अशी वाढ करण्यात आली आहे. तर 150 रुपयांची 170 अशी वाढ करण्यात आली आहे अशी माहिती आहे. आणि आता शासन निर्णय काय पाहू शकता की जे काही मागणी क्रमांक M2 मुख्य लेखार शीर्षक 2408 अन्न साठवण वाखर जे अन्न पुरवठा विभाग आहे तर जे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम 45 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे व शासनाचे जे AEPS प्रणालीवर की रजिस्टरनुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून रक्कम 44,49,82,650 मात्र एवढं निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक 2 वर्ष 2025-26च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट नुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयाने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आता तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पहिला जो 150 रुपये होता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन 170 रुपये देण्यात येणार आहे. आता रेशनऐवजी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सदर योजनेकरिता जी शासन निर्णय दिलेला आहे ते 25 जुलै 2025 वित्तीय सल्लागार व उपसचिव हे नियंत्रित अधिकारी राहतील. तसेच लेखाधिकारी नगरी पुरवठा मुंबई यांना आहार अन्न संवितरण अधिकारी म्हणून प्रतिकृत करण्यात आलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि GRची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही एकदा नक्कीच चेक करू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.